नाशिकमधील टीसीएस अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. निदा खानला आज कोर्टामध्ये हजर करण्याची दाट शक्यता. निदा खान प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांची मोठी कारवाई. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी मतीन पटेलवरती निदा खानला लपवल्याचा आरोप. मतीन पटेल विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल. निदा खानला लपवण्यामागे आता एमआयएम जलील यांची चौकशी करा. निदा खानच्या अटकेनंतर शिरसाटांचा जलील यांच्यावर हा आरोप. निदा खान मुंबईमध्ये ठाण्यात न जाता संभाजीनगरला कशी येते यामागचा मास्टर माइंड समोर यायला हवा. शिरसाटांकडून एसआयटी चौकशीची मागणी. तर आरोप सिद्ध होईपर्यंत कोणीही दोषी होत नाही, जलील यांचे हे वक्तव्य. निदा खान अटक प्रकरणामध्ये इम्तियाज जलील आणि एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची चौकशी करा. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची ही मागणी. तर जलील यांनी नेहमीच निदा खानचं समर्थन केलंय, पडळकरांचा हा आरोप. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पाचोऱ्यामध्ये शिवसेना महिला आघाडी आक्रमक. तर आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाला मागण्यांचं निवेदनही सादर. केस तालुक्यातल्या 3 वर्ष चिमुकलीवरती झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये राज्य बाल हक्क आयोगाची दखल. तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडून सुमोटो अंतर्गत तक्रार दाखल. आयोगाकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना घटनेचा सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश. खरात प्रकरणातील शिर्डी जमीन खरेदी व्यवहारातील साक्षीदारांची चौकशी. भोंदू खरातने आता पत्नी कल्पना खरातबाबत मौन बाळगलं. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्यापही फरार. अवैध सावकारी प्रकरणामध्ये कल्पना खरात आरोपी. तर जमीन व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसून चौकशी. भोंदू खरातच्या बँक लॉकरमध्ये आढळले 3 कोटींचे दागिने. 5 लाखांचे परकीय चलन देखील आता ईडीने केले जप्त. 1,10,00,000चे सोन्याचे दागिने, 1,59,00,000चे चांदीचे दागिने जप्त. 5,19,000चे परकीय चलन लॉकरमधून जप्त. माढ्यातील दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात. आडेगावमधून बिरकर महाराजासह त्याच्या गावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. तर आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. भोंदूने आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली अशी देखील माहिती समोर. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवार यांचंही वक्तव्य समोर. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपच्या विरोधात जावं लागेल. दादा शेवटच्या 4 महिन्यांमध्ये सातत्यानं भाजप विरोधात बोलत होते. रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया. तर रोहित पवार नेहमी भाजप विरोधात बोलतात. संजय शिरसाट यांचं हे प्रत्युत्तर. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न. विनायक राऊतांची ही प्रतिक्रिया. तर 2029ला भाजप स्वतःच्या ताकदीवरती निवडणूक लढणार आणि शिंदेची सेना आणि राष्ट्रवादीला भाजप बाजूला फेकून देईल. विनायक राऊत यांची भाजपवर ही टीका. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवणार अशी माहिती. तर 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये उद्या 26 ते 27 मंत्री शपथ घेऊ शकतात. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं मंत्रिमंडळ बरखास्त. ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा निर्णय. राज्यपाल RN रवींनी लेखी आदेश देत मंत्रिमंडळ बरखास्त केलं. ममता बॅनर्जींच्या सरकारचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती. पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक. अमित शहांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक. भाजप नेते सुवेंदू अधिकाऱ्यांची मुख्यमंत्रीपदासाठी नाव त्यांचं जवळपास निश्चित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बंगालच्या दौऱ्यावर. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसाठी शपथविधीसाठी उपस्थिती लावणार. एनडीए शासित प्रदेशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पश्चिम बंगालच्या शपथविधीसाठी निमंत्रण. तमिळनाडूमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या. सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षाच्या आज स्वतंत्र बैठका. बैठकीमध्ये पुढची भूमिका ठरवण्यावर चर्चा होणार. तलपतींच्या टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय होईल. टीव्हीके पक्षाला बहुमतासाठी अजूनही 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असणं गरजेचं. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचं हे वक्तव्य. बहुमत नाही त्यामुळे विजय तलपतींच्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलेलं नाही. राजेंद्र आर्लेकर यांची ही प्रतिक्रिया समोर. तमिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष एकत्र येऊन नवं समीकरण बांधणार अशी देखील चर्चा आहे. AIADMKने डीएमकेकडे पाठिंबा मागितला. स्टॅलिन यांच्या आमदारांच्या बैठकीत माहिती. AIADMKकडून सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांसोबत संवाद. सूत्रांची माहिती. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात विजय तलपतींकडून पुन्हा राज्यपालांची भेट. तर आधी बहुमताचा आकडा सादर करा मगच शपथविधी. राज्यपाल आर्लेकर यांची भूमिका. सूत्रांची माहिती. अखिलेश यादव यांच्या ट्विटमुळे इंडिया आघाडीमध्ये बिघाडे. आम्ही अशा प्रकारचे लोक नाही जे कठीण काळामध्ये तुम्हाला सोडून देऊ. अखिलेश यादव यांची काँग्रेसवर नाव न घेता टीका. तमिळनाडूमध्ये काँग्रेसने डीएमके पक्षाची साथ सोडली त्यामुळे नेत्यांकडून टीका. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केल्याच्या बातम्या खोट्या. संजय राऊतांचं हे वक्तव्य. उद्या ग्रामपंचायत जिंकल्यावरही ट्रम्प मोदींचं अभिनंदन करतील. संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवरती ही टीका. कणकवलीची निवडणूक जिंकल्यानंतर आता पारकरांची जागा शिंदेच्या सेनेच्या दिशेने. विनायक राऊतांचा दावा. संदेश पारकर यांच्यावरती आम्ही पाणी सोडले. संदेश पारकर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर अशी देखील चर्चा.
सिंधुदुर्गमधल्या कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश. शहराच्या विकासासाठी सत्तेसोबत राहणं गरजेचं अशी देखील पारकरांची प्रतिक्रिया. पारकर माझ्या संपर्कात नसल्याचे नितेश राणे यांची प्रतिक्रिया. पारकर कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करणार हे त्यांनाच माहिती. वैभव नाईक यांचं हे वक्तव्य समोर. अंबरनाथ पालिकेतील गट निकाल अखेर शिवसेनेच्या बाजूने. शिवसैनिकांकडून शिवाजी महाराज चौकात जोरदार जल्लोष. सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया गटनेते रवी करंजुले यांनी दिली. तर आता सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करणार. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांची प्रतिक्रिया समोर. संभाजीनगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेची बच्चू कडू यांच्याकडून पाहणी. महानगरपालिकेच्या पथकानं फुटपाथवरील मटके फोडून अतिक्रमण हटवलं. फुटपाथवरील मटके विक्रेत्यांची बच्चू कडू यांनी घेतली भेट. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील संपन्न झाली. बैठकीमध्ये प्रशासन गतिमान करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बायोगॅस प्रकल्प या वर्षासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली. चंद्रपूरमधील वाढत्या अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आप पक्ष आक्रमक. तर वाहतूक निरीक्षकांच्या निष्क्रियतेमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्याचा देखील आरोप. निरीक्षकांच्या बदलीची आणि कडक कारवाईची देखील मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या लासूर स्टेशनमधील कांदा मार्केट कालपासून बंद. कांद्याला भाव मिळत नाही, त्यामुळे मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय. सोलापूरमध्ये करमाळ्यामध्ये 73 पोते कांदा विकून केवळ 400 रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचा प्रकार. कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो इतका भाव मिळतो, त्यामुळे शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांकडून हमी भाव मिळावा अशी मागणी. कांद्याला भाव मिळत नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. कांद्याला भाव मिळावा यासाठी आंदोलन करावं लागेल. मनोज जरांगे पाटील यांचं हे वक्तव्य समोर. गॅसच्या दरवाढीमुळे वाशिममधील हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले. गेल्या 4 महिन्यांमध्ये सिलेंडरच्या दरात तब्बल 1380 रुपयांची वाढ. सिलेंडरचा दर 3000च्या पार गेला, त्यामुळे खाद्यपदार्थ महागण्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं. गोंदियाच्या गिरोला या गावामध्ये आता कागदावरच सिमेंटचा रस्ता बांधल्याचा आरोप. मनरेगा अंतर्गत 4.5 लाखांहून अधिक खर्च दाखवला. प्रत्यक्षात रस्ताच नाही असा ग्रामस्थांचा दावा. पंचायत समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्न उपस्थित. पंढरपूरमधील दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर कॉरिडॉर अंतर्गत हा मंडप पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केला. इमारतीचा केवळ एकच मजला वापरामध्ये येतोय, त्यामुळे हा निर्णय. नव्या सुविधांचा आराखडा तयार केला जाईल. तर एलटीटी बल्लार शहा रेल्वेला शेगाव या ठिकाणी थांबा मंजूर. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मागणीला यश. या सुपरफास्ट गाडीमुळे भाविकांना शेगाव नगरीमध्ये येणं जाणं सोपं होईल.